नमस्कार. कॉमन पब्लिक व्हॉइसच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहित आहे की जसे दिवस वाढत जात आहेत तसे स्मार्ट मीटर बद्दल अनेकांच्या तक्रारी पुढे येत चाललेल्या आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतर अनेकाची बिल दुप्पट तिप्पट येत आहेत. पण तो भाग असला तरी आता स्मार्ट मीटर बद्दलची जी महत्वाची तक्रार आहे ती अशी आहे की न विचारताना मीटर लावून गपचूप मीटर लावून निघून गेलेले आहेत. आणि त्या संदर्भात कोहिनूर प्लाझा जे पद्मा टॉकीजच्या समोर आहे, जुनी मुकादम लॉज ना, जुनी मुकादम लॉज, HDFC बँक जिथे होती त्या परिसरातले हे काही रहिवासी आहेत ते आपलं ग्रहण कॉमन पब्लिक व्हॉइसच्या माध्यमातून मांडत आहेत. चिपळूण लाईव्ह मध्ये आणि कॉमन पब्लिक व्हॉइस प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेमकं स्मार्ट मीटर बद्दल आपली काय तक्रार आहे? प्रथमतः तर त्यांनी आम्हाला न कळता आमचे मीटर काढून घेऊन गेले आहेत. त्याची कोणतीही सूचना आम्हाला रहिवाशांना किंवा मालकाला सुद्धा त्यांनी दिलेली नाही आहे. बिन सूचना देता आमचे मीटर त्यांनी बदलून घेऊन गेले. कधी घेऊन गेले तेही आम्हाला माहित नाही व त्याप्रमाणे आमचे मीटर हे आम्हाला परत मिळावे अशी आम्ही विनंती करत आहोत. आणि आमचे मीटर काही फॉल्टी नव्हते. मीटर मध्ये काहीही फॉल्ट होते आणि आम्ही कोणती MSEBीत जाऊन तक्रार केली नव्हती की आमचे मीटर फॉल्टी आहेत, तुम्ही जाऊन आमचे मीटर चेक करा म्हणून. काहीही नाही. किंवा आमचं कधी लाईट बिल थकलेलं नाही. महिन्याच्या महिन्याला लाईट बिल आमचं जात आहे तरी सुद्धा यांनी स्वतःची मनमानी केलेली आहे आणि आमचे मीटर चेंज केलेत. आणि जो आमचा पहिला मीटर होता तोच आम्हाला पाहिजे. आमच्या आईच्या नावाने ते 2 फ्लॅट असल्यामुळे त्यांचे 2 मीटर होते. दोन्ही मीटर त्यांनी न कळता त्यांनी चोरी करून घेऊन गेले असं म्हणता येईल. की MSCIDने कोणीही न कळता चोरी करून आमच्या इथून मीटर त्यांनी घेऊन गेलेत व दुसरे मीटर आणून नवीन स्मार्ट मीटर आणून बसवलेत. हे असं बाजारपेठ चुकून इथे जर असं घडत असेल तर प्रत्येक ठिकाणी हेच असं घडेल. तेव्हा याची नोंद घेताना सर्वांनी याच्या विषयात आवाज उठवावे अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहे. प्रथमतः स्मार्ट मीटर बद्दल ज्यांना बसलेत, ज्यांचे 2-3 महिने झालेले आहेत, अनेक तक्रारी आहेत की वाढीव बिल येणं, वारेमाप बिल येणं आणि खरोखर न परवडणारं, खिशाला न परवडणारं बिल येणं म्हणून अनेकांच्या तक्रारी आहेत. आणि त्यातलीच ही एक तक्रार आहे की कुठलीही इंटिमेशन न देताना, कुठलीही कल्पना न देताना हे स्मार्ट मीटर लावून गेलेले आहेत. पुढे हे जे कोहिनूर प्लाझाचे जे रहिवासी आहेत, जे ग्राहक आहेत महावितरणचे, ते पुढचं पाऊल काय उचलणार आहेत त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत. पण आपण जाणून घेऊया आणखी काय ग्राहकांकडून. जरा ज्यांचे 5,000 रुपये, ज्यांचा पगार जर 5,000 रुपये आणि 10,000 रुपये लाईट बिल येत आहे, मग घरात खायचं काय आणि लाईट बिल काय भरणार माणूस? बरोबर आहे. तुमच्या पण स्मार्ट मीटर बदली गेलाय का? हो. ठीक आहे. कधी केलंय? कधी केलं ते आम्हाला माहितच नाही. आम्हाला सांगितलेलं नाही. आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आणि कुठल्या कंपनीने बसवलंय की ते महावितरण वाल्यांनी बसवलंय ते सुद्धा आम्हाला माहित नाहीये. अच्छा. आम्हाला न बोलता, आम्हाला न माहिती देता, आम्ही कोणतंही लेटर न पाठवलंय, आमचं लाईट बिल बरोबर टायमात जात आहे, आमचं लाईट बिल थकलेलं नाही आहे किंवा आमच्या मीटर मध्ये कोणता फॉल्ट नाहीये, काहीही नसताना या लोकांनी हे मीटर आणून बसवलेले आहेत. जबरदस्तीने बसवलेलं असं तुमचं आक्षेप आहे का? जबरदस्ती झाली ना ही. आता आम्हाला माहितच नाही ना. आता हे लाईट बिल भरणार कोण? ते आम्हाला माफ केलं जाईल का? आता बसवले ते हे मीटर आम्हाला बदली करून पाहिजेत. ठीक आहे. आपण तुमची पुढची भूमिका काय ती नंतर चर्चा करू. प्रथम ज्यांना बसवलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण मानून घेऊया. आणखी कोण बोलणार आहे पुढे? या. आमच्या न कळता आमची मीटरा बदली करून गेले आणि आम्हाला त्यातलं काहीच माहिती नाही. कधी येऊन चोरून त्यांनी मीटरा बदली केली आणि आम्हाला माहिती सुद्धा नाही की कधी येऊन बदली करून जातात. रिडिंगच्या बहाने येत आहेत की कोण बाहेरचे येऊन बदली करतायत, आम्हाला काय माहिती नाही. मेहरबानी करून आमची काय मीटर आहे ती बदली करून द्या किंवा काय तुमच्यानी होईल ते आमचं हे करा. मीटर घेऊन गेलेले आहेत ते मीटर रिटर्न घेऊन या, नाहीतर आम्ही पुढची कारवाई करणार. नेमकं आता तुम्ही काय कारवाई करणार आहात? पहिले तर आम्ही ह्यावर फर्स्ट
आम्ही यावर कंप्लेंट करू की हे बिगर विचाराने तुम्ही आमची मीटर कसे घेऊन गेले आणि न विचारता हे चोरीचा ब्लांडा तुमच्यावर टाकला जाणार. म्हणजे नेमकं आपण पहिले महावितरणाकडे तक्रार अर्ज करणार आहात की पोलीस स्टेशनकडे? महावितरणापर्यंत पहिले महावितरणाला आणि मग ना पोलिसाशी फर्स्ट. महावितरणाच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे मीटर आमचे चोरून घेऊन गेले त्याच्यावरती पहिला आम्ही तक्रार करणार महावितरणमध्ये. जर महावितरण जर त्याच्यावरती कोणता ऑब्जेक्ट नाही घेत आहे तर मी पोलीस तक्रार त्या माणसावरती करणार ज्यांनी माझा मीटर खोलून घेऊन गेला इथून. महावितरणाला पहिला सांगून नंतर पोलीस केस करणार, पण मी करणार हे पक्का आहे. मी गृहीत धरलं की मी करणार याच्यावरती. पहिले आम्ही महावितरणालाच आम्ही हे करणार कारण त्यांनी वेगळे विचारणे कसं काढलं. आता ही महावितरण आहे आमच्या लोकांना. महावितरणाकडे तक्रार कधीपर्यंत करणार आहात आपण? 2-3 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यावर हे करणार, कंप्लेंट करणारच की हे कसं तुम्ही का बिगर विचारलं नाही आणि हे ताला खोलून कसं आतमध्ये गेलं, कुलूप कशी खोलली आणि तुम्ही आतमध्ये आज तुम्ही हे केलं उद्या काय दुसरं करणार. मग ह्याचा जिम्मेदार कोण आहे हे सगळ्या पहिले विचारून घ्या. विचारल्याच्या नंतरच काय करायचं. जर आमच्या सोसायटीला जर कबूलच नाही मग तुम्ही का लावले? लावायचं तुम्हाला तर त्याचं काही लावायचं तुम्हाला काही त्याला हेच नाही आहे. तुम्ही लावूच नको आणि आम्हाला स्मार्ट मीटर आमच्या बिल्डिंगला पाहिजे नाही. जसं जसं जबरदस्तीनं मीटर बसवण्याला सुरुवात केलेली आहे, स्मार्ट मीटर बसवण्याला सुरुवात केलेली आहे, तसे तसे उद्रेक होताना दिसत आहेत. आता तर थेट कोहिनूर प्लाझाचे काय ग्राहक आहेत ते थेट पहिले महावितरणाला अर्ज देणार आहेत, तक्रार अर्ज देणार आहेत. त्या तक्रार अर्जाची कुठल्याही महावितरणाकडून रिस्पॉन्स भेटला नाही, त्यांनी सहकार्य केलं नाही, तर थेट पोलीस केस करण्याचे त्यांनी मनोदय इथे व्यक्त केलेला आहे. माझी अशी विनंती आहे, कॉमन पब्लिक वॉइसच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक जे ग्राहक आहेत ज्यांचे स्मार्ट मीटर बसलेले आहेत आणि त्यांच्या तक्रारी आहेत, त्यांना न परवडणारे येणारे जे बिल आहे त्या संदर्भात आपण निश्चित कॉमन पब्लिक वॉइसच्या माध्यमातून संपर्क साधा. आपण त्याच्यावर अशाच प्रकारे एक बातमी तयार करू, त्यानंतर महावितरणाच्या विरुद्ध एक तक्रार अर्ज तयार करू आणि पुढचे पावलं काय उचलायची त्या दिशेने प्रयत्न करू. हे योग्य आहे का? 1000 रुपये लाईट बिल येत आहे आणि 4000 रुपये येत आहे, तर माणूस 4000 रुपये लाईट बिल भरणार कसा? 1000 येते ठीक आहे, 1000 येते, 2000 येते ठीक आहे, 4 आणि 5000 रुपये, 10000 रुपये लाईट बिल भरणं हे इतकं आहे का? आपल्याकडे इन्कम आहे का? आपल्याकडे काय सोर्स आहे का? इथं कोणत्या फॅक्टरी आहेत का की त्याच्या माध्यमातून मुलं काहीतरी घेऊन आपल्याला रोजगार मिळतोय का? इथं लोकांना रोजगार नाही आहे इथं, आणि हे काय फालतूगिरी लावून ठेवली इथं. पब्लिकच्या जवळ पैसे वळून घ्यायची एक ही आहे स्कीम आहे, त्यांच्या खिशातचे पैसे अतिशय संतापजनक हा विषय स्मार्ट मीटरचा होत चाललेला आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ह्याच्यावर लवकरात लवकर आपण उपाययोजना करावी, हे स्मार्ट मीटर थांबवण्याचा प्रयत्न करावा. माझं याच्या पुढे म्हणणं आहे की सूक्ष्म पद्धतीने जे काय वसुली सुरू आहे ती आपलीच जनता आहे, ते आपलेच मतदार आहेत आणि ते आपलेच लोक आहेत. मग यांच्या खिशाला कात्री लावून यांच्या संसाराला आर्थिक खड्डा पाडून आपण हे पैसे कोणाच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करताय. त्या संदर्भात खरोखर विचार करा. महावितरण हे तुम्ही मध्यस्थी दुवा आहात आणि तुमच्या माध्यमातून हे केलं जातंय. जनतेचा रोष तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा. उद्या याचा उद्रेक झाला तर तो उद्रेक तुमच्या विरोधात होणार आहे, याचंही आपण लक्षात ठेवा. आणि हे उद्रेक वाढत चाललेलं आहे चिपळूणमध्ये आणि त्याच्यावर ताबडतोब तोडगा काढा, नाहीतर असे अनेक लोक पोलीस तक्रारी केल्याशिवाय थांबणार नाही आणि त्या पोलीस तक्रारीला तुम्हाला समोर जाण्याशिवाय पर्याय नाही आणि उद्या ही लोक कोर्टातही जातील आणि तुमच्या विरोधात तक्रारी करतील, हे निश्चित आहे.